निर्माण करायसाठी आणि धनगर समाजाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारात बसवला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा मान सन्मान वाढत नाही, तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान होतोय. पुतळा बसवायचं म्हणलं पुढं थोडी जागा पाहिजे, पुतळा बसवायचं म्हणलं मागं थोडी जागा पाहिजे, दोन्ही बाजूला जागा पाहिजे. एवढा भला मोठा पुतळा इथं बसवला आहे आणि तुमच्या झाडाच्या खांद्या सगळ्या त्याच्यावरती. आमचं प्रशासनाला एक म्हणणं आहे, खेलोबा मंदिर हजारो वर्षाची परंपरा आहे. मी 100 वर्ष बोलत नाही, 200 वर्ष बोलत नाही, 500 वर्ष बोलत नाही. त्या मंदिराचं आतलं जे स्ट्रक्चर आहे ते हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी म्हणजे 11व्या 12व्या शतकात, त्याच्या अगोदर इसवी सन चालू व्हायच्या अगोदर हे मंदिर आहे. आहे का नाही? त्या गावाचं नाव खेलोबाच्या नावानं आहे का नाही? मग आता या आमदाराला माझा प्रश्न आहे, एसपींना प्रश्न आहे, प्रशासनाला प्रश्न आहे, तुम्ही 12 वाजता येऊन आमची जागा मोजताय? मंदिर कधीच आहे? अरे इंग्रजांनी जमीन मोजली, त्याच्या अगोदर हजारो वर्षाचं हे मंदिर आहे. तुम्ही कोण जागा मोजणारे आमचे? प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? शिवाजी महाराजांच्या ठिकाणी, बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या ठिकाणी, अण्णाभाऊंच्या ठिकाणी, भगवान बाबा, सेवालाल, उमाजी नरविलाच्या उमाजी नाही, प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये राजा शिवाजी महाराज हे आम्ही दैवत मानत असताना तुम्ही आमच्या दैवताच्या प्रवेशद्वारावर तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री बेरात्री बेकायदा आणून बसवण्याचं कारण काय चुकतंय? दिवसा बसवायचा, दिवसा बसवला पाहिजे की नाही? आम्ही कसं दिवसा बसवतो बघा, सन्मानानं बसवला पाहिजे की नाही? आपला आईला पुतळा दिवसात बसवायचा, दिवसा बसवला पाहिजे की नाही? हे आमदार इथं बोलायला आले होते, त्यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यालाच बसवायला होते. आणि दादा तुम्ही मगाशी बोलला की नाही, थोडं त्या दुरुस्ती करतो. माझ्याकडं व्हिडिओ क्लिप आहे. हे अभिजित पाटील विधानसभेमध्ये काय बोलले सांगू? आमच्या बापाचा पुतळा बसवायला कुठल्याही कायद्याची गरज नाही. काय म्हणले? दादा बसला पाहिजे पुतळा, महाराजांना आमचा विरोध असायचं कारण नाही. पण ते काय बोलले? कायद्याची गरज नाही. म्हणजे हा आपण निवडून दिलेला आमदार संविधान मानत नाही, कायदा मानत नाही. बरोबर अजून ठरविलं. पण ऐका, हा माणूस कायदा मानत नाही. सभापती महोदयांना आम्ही पुढे एक सांगतो, ते वाक्य काढून टाका या आमदाराचं. उद्या तुम्ही आमच्या दैवतावर, आता मला सांगा याच्यावर लिहिलंय शिवतीर्थ, गावाचं नाव काय? अंजनगाव. म्हणजे आमचं नामोनिशाण मिटवायचंय तुम्हाला. दादा हा विषय आपल्या पक्षामध्ये येत नाही. हा विषय चिखला गाव आहे वंजारी समाजाचं, 75% वंजारी समाज. त्या गावामध्ये जी घटना घडली तशीच घटना आणि तीच माणसं आहे. भूम परंड्याला गेले, गोलाई चौकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 90 पासून नाव आहे. त्या चौकात जाऊन पुतळा उभा करायचा प्रयत्न केला, पुतळा देणारा तोच, बसवणारे तेच. वेळ रात्रीची, कधीची वेळ? मध्यरात्रीची. का बरं? रात्रीचा का पुतळा बसवताय चोरानो? रात्रीचा का पुतळा बसवताय? दिवसा बसवायचा, बसवला पाहिजे की नाही? तेव्हा आपण आपल्या दैवतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं, काय बोलतोय ध्यान देऊन ऐका, शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं मानानं
त्याची पवित्रता टिकवून महाराजांना सुद्धा वाईट वाटत असेल, शिवाजी महाराजांना सुद्धा वाईट वाटत असेल माझ्या पुतळ्यावरून काय चाललंय महाराष्ट्रात. शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी कोणी काम केलं? शांत बसाय. सर्वांचं भाषण उद्या पुन्हा बघू काय असेल ते. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे खिळोबा मंदिर या मंदिराची कडोलीच्या मंदिराशी इथली वागणूक इथं येणारे हजारो लाखो लोक आणि आम्ही कधी कुणाच्या आमच्या या लोकांनी कधी कुणाच्या पाचोळ्यावर पाय दिला, कधी कुणाला वाईट म्हणलं, कधी कुणाच्या आडवं गेलो का बरं आपल्या प्रवेशद्वारावर बसवायचं जाईल? 7 मिनिटं जागा दिली आमच्या सरपंचाने, ती सुद्धा मान्य नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हा आपल्या दैवतावरचं अतिक्रमण आहे. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी हटलंच पाहिजे. सन्मानानं शासनाने लवकर भूमिका घ्यावी. शासन काही डोके फुटायची वाट बघताय का? ही चालवायची ना आता चालू ना. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर सन्मानानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थान